हाय हॅलो नमस्ते। आज आपण बनवणार आहोत चिकन येल्लो मसाला। आणि हे बघा किती छान रिच अशी ग्रेव्ही बनली आहे। त्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे कांदे रफली कट करून घेतले आहेत। एक मोठा टोमॅटो मोठ्या आकारात कट करून घेतला। हे काजू बदाम मी ॲड केले। उकळत्या पाण्यामध्ये मी हे सगळं ॲड केलं आणि 5-6 हिरवी मिरची मी इथे ॲड केली आणि सर्व व्यवस्थित बॉईल करून घेतलं। आणि हे बघा आता इथे मी 1 किलो एवढं चिकन घेतलं आहे आणि चिकनला मॅरिनेट करण्यासाठी जेही साहित्य हवं आहे ते बघा इथे सर्व घेतलं आहे। ह्या चिकनमध्ये मी ॲड केलं 2 टेबलस्पून एवढं दही, कसुरी मेथी आणि बारीक केलेली हिरवी मिरची। त्यानंतर मी ॲड केला होममेड गरम मसाला। त्यानंतर 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट आणि अर्धा चमचा एवढी हळद आणि हे सगळं मी करून घेतलं मिक्स मिक्स मिक्स। आणि मग त्यानंतर मी यामध्ये अर्धा मोठा एवढा लिंबूचा मी रस ॲड केला आणि पुन्हा मिक्स करून घेतलं। नंतर हे चिकन मी एअर फ्राय करण्यासाठी 190 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटांसाठी लावलं आणि मस्त येल्लो चिकन टिक्का आपला रेडी आहे। तुम्ही हे पॅनमध्येही फ्राय करू शकता। त्यासाठी इथे मी आता काही खडे मसाले घेतले। मिरे, लवंग, मोठी इलायची, छोटी इलायची, तमालपत्र, दालचिनी हे सगळं घेतलं आहे। हे बघा आपली कांदा आणि काजू बदामची व्हाईट अशी पेस्टही रेडी आहे। त्यानंतर मी एका पॅनमध्ये साजूक तूप घेतलं। तूप छान गरम झालं की सर्व खडे मसाले मी त्यामध्ये ॲड केले। त्यानंतर 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली। अद्रक लसूणची पेस्ट छान फ्राय झाली की त्यानंतर ही बघा व्हाईट पेस्ट मी यामध्ये ॲड केली आणि मग त्यामध्ये मी कसुरी मेथी, ही धने पावडर आणि हा होममेड गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा एवढी पुन्हा हळद ॲड केली आणि काजूचे असे 2-2 भाग करून घेतले होते। ते काजूचे कापही ॲड केले। इथे मी पुन्हा 1 चमचा एवढं दही ॲड केलं आणि 2 चमचे एवढी घरातीलच फ्रेश मिल्क क्रीम मी ॲड केली आणि हे सगळं मी छान मिक्स करून घेतलं आणि ग्रेव्ही थोडा वेळ मी कुक होऊ दिली। आणि बघा मग नंतर मी हा आपला जो येल्लो चिकन टिक्का तयार करून ठेवला होता तो ह्यामध्ये ॲड केला आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चिकन टाकल्यानंतर पुन्हा ग्रेव्हीमध्ये ते व्यवस्थित कुक होऊ दिलं। इतका छान आणि रिच हा येल्लो चिकन टिक्का बनतो ना, इतका मस्त लागतो। सगळ्यांनी खूप एन्जॉय केला। रोटी, पराठा, नान आणि राईससोबतही तो खूप छान लागतो। इथे मग सगळ्यात शेवटी मी 1 मोठा चमचा एवढं बटर ॲड केलं आणि हे बघा रेडी आहे आपला येल्लो चिकन मसाला। आज कनू आणि तिचे पप्पा दोघांनी व्हिडिओमध्ये एक छोटा छोटा बाईट दिला। हे बघा हा येल्लो चिकन मसाला एकदम रेडी आहे। सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। बाय बाय।